नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। तर आजची आपल्याला क्राईम स्टोरी बघायची आहे पुणे जिल्ह्यामधली खेड शिवापूर वाडा हवेली येथली। तर कोरोनाच्या काळामध्ये घडलेली ही घटना, पण हिचा 2 वर्षानंतर आता डिसेंबर 2023 मध्ये हिचा उलगडा झालेला आहे। तर गैरमार्गावर पडले पाऊल, आयुष्याची झाली माती, सुरेखाला मारणारा सागर लागला पोलिसांच्या हाती। महाराष्ट्रामध्ये रोज शेकडो महिला मुली बेपत्ता होतात, याला जबाबदार कोण? तर ती कुटुंब पद्धती। पूर्वी एकत्र कुटुंब होती, त्यामुळे घराला घरपण असायचे, लोक प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा आदर सन्मान करायचे। आता खेडेगावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती लोप पावू लागली आहे। शहरी भागासारखीच ग्रामीण भागामध्ये परिस्थिती निर्माण होत आहे। ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी लोक येऊन भाड्याने खोली घेऊन राहू लागले आहेत। काही वेळा या बाहेरून आलेल्या महिलांचे काम करताना एखाद्या पुरुषाशी संबंध प्रस्थापित झाले तर ती आपले घरदार, प्रपंच, नवरा, मुलं सोडून निघून जाते। याबाबत तिचा नवरा पोलीस स्टेशनला मिसिंगबाबत तक्रार द्यायला जातो, तेव्हा तक्रार नोंदवून घेतल्यानंतर पोलीस यंत्रणा सोयीनुसार तपास करते। त्यामध्ये काही माहिती न मिळाल्यास ही मिसिंग तक्रार फाईलमध्ये केली जाते। अशीच एक मिसिंग 2020 मध्ये दाखल झाली। त्यानंतर 2च दिवसात एका तरुणीचा मृतदेह सापडला, पण दोन्ही घटना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि कोरोनामुळे फाईलमध्ये बंद झाल्या। 3 वर्षानंतर या दोन्ही घटनांचा धागा जुळला आणि एक हत्या प्रकरण उघडकीस आले। पोलिसांनी केलेल्या तपासाची ही घटना, ही स्टोरी आहे। तर हे हत्याकांड पुणे जिल्ह्यामध्ये खेड शिवापूर वाडा तालुका हवेली येथील वेताळनगर येथे सुरेखा संतोष चव्हाण ही काही काळ तिच्या भावासोबत राहत होती। बघूया यांचं पूर्ण सविस्तर घटना काय आहे आणि काय कशी घडली। तर नंतर ती कामधंद्यानिमित्त तिच्या भावासोबत ती राहत होती पुण्यामध्ये। नंतर ती कामधंद्यानिमित्त पुणे ते शनीनगर येथे राहण्यास गेली। तसेच ती बहुतेकदा नवले पूल परिसरात येत जात असायची। येथे तिच्याबरोबर बऱ्याच लोकांची ओळख झाली होती। त्यापैकी शिवाजीनगर गल्ली नंबर 5 पाटील एस्टेट येथे मूळचा राहणारा सागरदादा हरी साठे वय 26 याच्याशी तिची चांगली मैत्री झाली होती। तो सध्या सुतारदरा कोथरूड पुणे येथे वास्तव्यास आहेत। सागर आणि सुरेखा हे दोघे एकत्र राहू लागले आहेत। ती तिशी पार केलेली होती आणि तो 25चा पोहोचलेला होता। दोघे तरुण होते, वय ही तरुण वयामधलंच होतं। साहजिक शरीरसुखाचा लालसेने ते एकत्र आले होते। सागरला केवळ तिच्या शरीराचा भोग घ्यायचा होता, त्यामुळे त्याने तिला जवळ केले होते। ती काम करत होती, कमकवत होती, पण तिला कोणाचा धाक नव्हता। साहजिकच तिची पावले गैरमार्गावर पडू लागली होती। त्यातच तिला एक सागरसारखा एक तरुण मिळाल्याने ती बहकली होती। त्याने तिला दारूचा नादी लावला। सागरने दिलेल्या माहितीनुसार ती दारू प्यायची, ती बाहेर खाली होती, व्यसनामध्ये धुंद झाली होती, सेक्सचा थोडा नाद लागला, सटक लागली। तिच्या अनेक पुरुषासोबत संबंध होते। ती बाहेर व्यवसायासारखे थोडेसे उद्योग करायची, त्यामुळे पैशाची लालची होती। पण सागरसारखा तरुण भेटल्यानंतर ती थोडंसं बाकीच्या गोष्टी विसरत चालली होती। ती दारू पिली की जास्त भांडण करायची, सतत पैशाची मागणी करायची। तिला वारंवार शरीरसुखाची इच्छा होत होती। काळ वेळ न पाहता कधी इच्छा झाली की ती शरीर संबंध करायचं म्हणायची। त्यावेळी ती शरीरसुख घेतल्याशिवाय गप्प बसत नव्हती। त्यालाही तिची भूक आवडत होती, कारण त्यामुळेच त्याला तिचा वारंवार उपभोग घेता येत होता। काही वेळा त्याला इच्छा नसायची, पण तिला इच्छा व्हायची, तेव्हा ती त्याच्यावर जबरदस्ती करायची, मात्र त्याला जमत नसे। मग ती शिव्या द्यायची, भांडण करायची, त्यामुळे तोही तिच्यावर चिडायचा। तो दिवस तसाच होता। तिने त्याला फोन करून बोलावून घेतले। तो आल्यानंतर तिने त्याला दारू पिण्याचा आग्रह केला। त्यावेळी कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण होती। कोरोनाची परिस्थिती होती, त्यामुळे पर्वती टेकड्याच्यावरील बाजूस जंगलामध्ये ते दोघे गेले। त्या परिसरात लोकांची वर्दळ फारच कमी होती। जवळजवळ परिसर निर्जन्य होता। तेथील पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खालच्या बाजूस जाऊन ते बसले। तिथे दोघांनी दारूचे गुटखे घेतले आणि चकनाखात दोघेही गप्पा मारत होते। दारूचा अंमल चढू लागला होता, नशा येत होती, दोघांनाही नशा चढली होती। निर्जन परिसर, त्या दोघांचे सुरू असलेले कामुक चाळे तिला उत्तेजित करत होते।
तिची वासना भडकली. तो तिच्यापेक्षा लहान होता, त्यामुळे त्या तारुण्यबाण पुरुषाकडून तिला सुख हवेसे वाटू लागले. तो नाही म्हणणार असे नाही तिला वाटले होते. त्यामुळे ती त्याला म्हणाली, आपण संबंध करूया. पण तो दारूच्या नशेत होता, त्यामुळे तो तिला नकार देत म्हणाला, मी दारू पिली आहे, आता मला शक्य नाही, आपण नंतर कधी तर करू. त्याच्या बोलण्याचा तिला राग येऊ लागला. तो नाही म्हणायचा, तिला राग यायचा. मला काही नको सांगू, संबंध करूयात, असं तिचं चालू होतं बोलायचं काम. बडबड तिने स्वतःचे कपडे काढले. त्याला जवळ ओढत ती संबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागली. पण तो तिला बाजूला ढकलत होता. मात्र ती ऐकत नव्हती. तिच्या अंगावर कपडे नव्हते. तिचा संबंध ठेवण्यासाठी आग्रह सुरू होता. तसे तो तिच्याकडे पैसेही मागू लागला होता. पैसे मागू लागली होती ती, पैसे मागत होती. या सगळ्या प्रकारचा तो चिडला. ती त्याच्या अंगावर येऊ पाहत होती. त्याने तिचे केस धरून तिला बाजूला ढकलले. तशी ती तोल बाजूला जाऊन पडली. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती जास्त चिडली. चिडून त्याला शिवाय देऊ लागली. दोघात चांगलेच भांडण सुरू झाले. रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यात छातीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत ती निश्चित पडली. ती थंड पडल्यानंतर त्याने तिच्या अंगावर सोने काढून घेतले. तिला तिथे टाकून तो तिथून पसार झाला. ते सोने घेऊन चालत शिवाजीनगर येथे आला. तो 2 दिवसांनी पुन्हा तिथे गेला, पण तिथे काहीच नव्हते असे सागरने सांगितले. तिकडे 12 ऑगस्ट 2020 रोजी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाअंतर्गत असलेल्या राजगड पोलीस स्टेशन अंकित असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकी येथे एक मिसिंग दाखल झाली होती. रोहन चव्हाण या युवकाने आपली बहीण रेखा संतोष चव्हाण ही हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी कोरोना कालावधी होता, त्यामुळे खेड शिवापूर पोलिसांनी आपल्या परीने सुरुवातीला तपास केला व नंतर तो मिसिंग तपास अपुरा राहिला. दरम्यान दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजी 4 वाजेच्या सुमारास वसाहत पुणे गल्ली नंबर 88 पर्वती येथे राहणारा तरुण निखिल माने वय 19 याला पर्वती टेकडीवरील जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. तो तरुण थेट येथील पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने पाहिलेला प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य पाहून त्यावेळी तेथे कर्तव्यावर हजर असलेले PSI अभंग हे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी त्या ठिकाणी अंदाजे 30 ते 35 वर्ष वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह दिसला. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. निखिल माने यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस स्टेशनला अकस्मात मयत रजिस्टर नंबर 102 ते 2020 CPRPC कलम 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यावेळी मृत महिलेची वय अंदाजे 35 वर्ष, अंगावर काळ्या रंगाचा ब्लाऊज व नारंगी रंगाचा परकर, हातात काचेच्या बांगड्या व पायाच्या बोटामध्ये जोडव्या, तसेच डाव्या हातावरती सुरेखा असे गोंदलेले मराठीमध्ये होते. हे सर्व त्यांना आढळून आले. पोस्टमॉर्टम केल्यावर महिलेच्या मृत्यू चेहऱ्यावर व छातीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. फायनल कॉज ऑफ डेथ येथे बाकी होते. मात्र त्यावेळी प्रयत्न करूनही या मृत महिलेची ओळख पटवू शकली नाही. असे करता करता जवळजवळ 3.5 वर्षाचा कालावधी निघून गेला. या दरम्यान 7 डिसेंबर 2023 रोजी पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुंडे यांना पुणे येथील वैद्यकीय अधिकारी ससून हॉस्पिटल यांच्याकडून मयत महिलेच्या मृत्यूबाबत फायनल कॉज ऑफ डेथ प्राप्त झाली. डेथ कशामुळे झाली याच्यामुळे हॉस्पिटलमधनं याचं एक कारण यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये इंजुरी टू हेड अँड ब्लंट ट्रामा टू चेस्ट विथ सिंग्स ऑफ डिकॉम्पोजिशन्स, म्हणजे डोक्याला मार लागलेला आहे, छातीला जखम झालेली आहे, यामुळे हिचा मृत्यू झालेला आहे, हिला मारहाण करण्यात आली अगोदर असे यांच्या लक्षात आल्याने मयताचं खून झाल्याने स्पष्ट झाले. त्याने तात्काळ तपास सुरू केला. महाराष्ट्रामधील सर्व पोलीस स्टेशनला 2020 साली असलेल्या मिसिंगची माहिती मागवण्यात आली. तसेच पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत असलेल्या मिसिंग केसची फाईल पाहण्यात आली. तसेच CIDकडे असलेल्या मिसिंगबाबतची माहिती मागवली. एकूण पर्वती पोलीस स्टेशनच्या 4 तपास टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुंडे यांनी तयार केल्या. 2020 सालच्या जास्तीत जास्त मिसिंगच्या माहिती लवकरात लवकर काढण्याच्या सूचना दिल्या. ते स्वतः ही माहिती घेत राहिले. त्यांनी सर्व स्टाफची मीटिंग घेतली
सगळ्यांना सांगितले काही झाले तरी त्या मृत महिलेला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. न्याय मिळवून देण्याचा निश्चय घेतला. सर्व पथके सक्रिय झाली. थोड्याच दिवसामध्ये ही महिला कुठून मिसिंग झाली याबाबतची माहिती हाती लागली. पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मुख्यालयाअंतर्गत असलेल्या राजगड पोलीस ठाण्याच्या खेड शिवापूर दूरक्षेत्रामध्ये 12 ऑगस्ट 2020ला मिसिंग रोहन संतोष चव्हाण यांनी नोंदवली होती. त्याची बहीण सुरेखा चव्हाण बेपत्ता झाल्याने त्यांचे नमूद केले होते. ही मिसिंग देणाऱ्या रोहन चव्हाण याचा शोध घेऊन त्याच्याकडून सविस्तर माहिती प्राप्त करण्यात आली. सरकारतर्फे या गुन्ह्याबाबत रीतसर फिर्याद गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी नोंदवली. पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 368/2023 असा नोंदवून तपासास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी मिसिंगमधील फिर्यादी रोहन संतोष चव्हाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता सागर ताठे याचे नाव पुढे आले. तो सध्या काय करतो याचा तपास केला असता तो डेक्कन शिवाजीनगर हाऊसकीपिंगचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना तपास लागला की हा इथे आहे. त्याचा मिळालेला मोबाईल नंबर तसेच त्याच्याबाबत माहिती काढण्यात आली. त्यावेळी त्याचा मोबाईल नंबरवरून तांत्रिक विश्लेषण करून त्याचे लोकेशन काढण्यात आले. तो रोज रात्री उशिरा सुतारदारामध्ये येत असतो. एवढी माहिती मिळाल्यानंतर रात्री संपूर्ण सुतारदाऱ्यामध्ये 4 तपास टीमने सापळा लावला व अलगद त्याला उचलले. त्याला दत्तवाडी पोलीस स्टेशनला आणले, पण त्याने नशापान केल्यामुळे काही बोलता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी चौकशीला बाहेर काढले, परंतु तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. मग मात्र त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुंडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्वती पोलिसांचा प्रसाद चढवला चांगला जोरात. तेव्हा तो बोलू लागला. त्याने सांगितले की मीच सुरेखाला मारले. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याला रीतसर अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 368/2023 भाद विध कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि यांचे सर्व सहकारी मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे. आता पुढं घटनेचा तपास आणखी काय काय लागतो, कसं काय माहिती भेटेल आपल्याला त्याचं आपण बघूच. आणि या घटना कुठेतरी थांबायला पाहिजे हेच आपलं एक आपण ध्येय ठेवून आपण हे काम करत आहोत. प्रत्येकापर्यंत घटना पोहोचत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये घटना कुठेतरी कमी झाल्या पाहिजे हेच उद्देश आपला आहे. तर तुम्हाला स्टोरीबद्दल काय वाटते कमेंटमध्ये कळवा आणि या घटनेत आपण इथं समाप्त करू. आपली स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोऱ्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.